कन्या राशीच्या माझ्या भावांनो आणि बहिणींनो, आजचा 2 ऑगस्टचा दिवस तुमच्या आयुष्यात एक असा महाभयंकर वादळ घेऊन येणार आहे, ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. आपण पाहिलं होतं तुमच्या आयुष्यात काहीतरी वाईट घडतं. आज थेट त्या विषयावर सापिणीचा भुरका टरटर फाटणार आहे. तुमच्या हसत्या खेळत्या संसारात, तुमच्या सुखी संसारात मीठ कालवणारी, तुमच्या नवऱ्याच्या बायकोच्या मनात तुमच्याबद्दल विष कालवणारी ती स्त्री दुसरी तिसरी कोणी नसून तुमच्या अगदी जवळचीच आहे. आज 2 ऑगस्टला ग्रहाची अशी महादशा बनली आहे की बाईचं पितळ उघडं पडणार आहे. ती कोण आहे, तिची ओळख काय, ती तुमच्यावर कोणता करणी बांधा किंवा मानसिक वार करते, या व्हिडिओच्या शेवटच्या मिनिटापर्यंत तुम्हाला त्या बाईचं नाव आणि चेहरा स्पष्ट कळून येईल. माझ्या लाडक्या भावांनो आणि बहिणींनो, नमस्कार. स्वामी भक्ती शक्तीमध्ये तुमचं स्वागत आहे. मंडळी, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिला अजिबात विसरू नका. आपल्या चॅनलला लाईक करून, सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा. मंडळी, आता आपण त्या अध्यायाकडे वळतो जिथे संपूर्ण भयंकर षडयंत्राचा ज्योतिष पुरावा दडलाय. हो मंडळी, तुम्ही बरोबर ऐकलं. 10 मिनिटाचा हा टप्पा अत्यंत महत्त्वाचा आहे. जर तुम्ही हा भाग चुकूनही स्किप केला तर तुमच्या संसारात विष का कालवलं जातं याचं मूळ कारण तुम्हाला कधीच कळणार नाही. 2 ऑगस्टचा हा काळ सामान्य नाही. आज आकाशात ग्रहाची अशी एक महाभयंकर आणि विनाशकारी युक्ती तयार झाली आहे, जी थेट तुमच्या कन्या राशीच्या जीवनावर आणि तुमच्या संसारावर थेट वार करते. चला तर कुंडलीच्या त्या काळ्या पानावरचा पडदा बाजूला करूया. पहा, तुमच्या राशीत 6व्या आणि स्थानावर राहू आणि मंगळची युक्ती झाली आहे. ज्योतिषशास्त्र याला अंगारक योग मानलं जातं. 6वं स्थान म्हणजे काय? 6वं स्थान म्हणजे रोग, ऋषी आणि शत्रू. 6व्या स्थानावर बसलेला राहू अत्यंत चालाक आणि कपटी असतो. तो तुम्हाला उघड्यावर मारत नाही तर पाठीमागून वार करतो आणि सोबत मंगळ असल्यामुळे या युक्तीवर भयंकर आग, राग आणि विनाशाची ताकद येते. म्हणजेच काय? ती विषारी स्त्री स्वतः तुमच्या समोर येणार नाही. ती स्वतःचं नाव खराब होईल देणार नाही. राहूची चाल वापरून ती तुमच्याच घरात एखाद्या व्यक्तीचा मोहरा म्हणून वापर करेल. ती तुमच्या पतीच्या बायकोच्या कानात हळूच विष कालवेल आणि बाजूला होईल, मजा बघेल आणि एकमेकांशी भांडत राहील आणि ती लांबून हसत राहील. आता जर तुमच्या कुंडलीला 7व्या स्थानाकडे बघा. 6वं स्थान म्हणजे तुमच्या संसारात, तुमच्या पती पत्नीच्या नात्यात, तुमच्या प्रेमाचं घर. 7व्या स्थानावर आणि विकृत ग्रहाची थेट तीव्र दृष्टी पडते. त्यामुळे काय होतं? कालपर्यंत जो नवरा तुमच्या एका शब्दावर विश्वास ठेवत होता, तो आज तुमच्या प्रत्येक गोष्टीवर संशय घ्यायला लागल. ज्या बायकोला तुमच्या कामाचं कौतुक होतं, ती आज क्षुल्लक कारणावरून घरात भांडणं करन. तुम्हाला वाटतं का तुमच्या पर्यटनचा राग त्या राग नाही, तर ती एक स्त्री रोज हळूहळू त्यांच्या डोक्यात तुमच्याबद्दलचा राग आणि गैरसमज भरते. विक्री ग्रहाच्या प्रभावामुळे तुमच्या माणसाची बुद्धी भ्रष्ट झाली आणि त्यांना त्या विषारी सापांनीचं बोलणं अमृतासारखं वाटायला लागलं. 2 ऑगस्टचा गोचर ग्रहाची स्थिती असं दुर्मिळ योग बनतो, ज्याला प्राचीन साहित्यात विषकन्या योग किंवा शत्रशुत्री योग म्हटलं गेलं आहे. बरोबर ऐकलं मंडळी. याचा अर्थ असा आहे, तुमच्या राशीच्या आसपास अशा एका स्त्रीची ऊर्जा फिरते, जिच्या मनात तुमच्याबद्दल अत्यंत मस्कर आणि द्वेष भरलेला आहे. ती स्त्री जेव्हा तुमच्या घरात पाऊल ठेवते किंवा तुमच्याशी गोड बोलून फोन ठेवते, तेव्हा तुमच्या घरातील सकारात्मक ऊर्जा क्षणात नष्ट होते. तुमच्या घरातील देवीची पूजा निष्फळ ठरायला लागते. घरात चिडचिड वाटते आणि विनाकारण आर्थिक नुकसान व्हायला सुरू होते. तिची नजर इतकी वाईट आहे, तुमच्या हसत्या खेळत्या संसाराची राख रांगोळी झाल्याशिवाय तिला संशय येत नाही. आता तुमच्या मनात प्रश्न आला असन की हे सगळं आज 2 ऑगस्टला काय समोर येणार? त्याचं उत्तर आहे की गोचर ग्रहाचा बदल आज 2 ऑगस्टला चंद्र आणि ग्रहाची अशी भ्रमती होत आहे, जी राहूचा भुरका टरटर फाडणार आहे. राहूचं वैशिष्ट्य असं आहे की तो काही काळ ब्रह्म निर्माण करतो, पण जेव्हा त्याचा काळ संपतो तेव्हा सत्य सूर्यासारखं लकलकत समोर येतं. आज ती बाई अशी एक चूक करणार आहे, ज्यामुळे तिचा खरा चेहरा, तिचा खरा भुरका तुमच्या डोळ्यासमोर गळून पडेल. आता मी पुढच्या भागात तुम्हाला एक बाई कोण आहे, तिचं नाव कोणत्या अक्षराने सुरू होत आहे, तिची ओळख कशी पटवायची हे थेट सांगणार आहे. पण त्याआधी हा ग्रहाचा खेळ नीट समजून घ्या आणि स्वतःला मानसिकदृष्ट्या घट्ट करा. मंडळी, आता आपण कन्या राशीच्या माझ्या भावांनो आणि बहिणींनो, आता आपण या व्हिडिओच्या सर्वात भयंकर आणि महत्त्वाच्या वळणावर आलो आहोत. ग्रहाची स्थिती काय सांगते
तर आपलं पहिलं पण आता प्रश्न आहे की ती स्त्री नक्की कोण आहे, तिचं लक्षण काय आहे आणि तिला ओळखायचं कसं. लक्षण देऊ नये का, ती स्त्री कोणती बाहेरची अनोळखी व्यक्ती नाही. ती तुमच्या घरात उंबरठ्याच्या आत सहज जे करणारी, तुमच्यासोबत हसून खेळून गप्पा मारणारी एक व्यक्ती आहे. आज 2 ऑगस्टला या शुभ महाभयंकर योगावर मी तुम्हाला त्या स्त्रीची 5 अशी पक्की लक्षणं सांगणार आहे, जी ऐकून तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. जर तुमच्या आयुष्यातल्या एखाद्या स्त्रीमध्ये हे लक्षण दिसत असेल तर समाज तुमच्या संसारात विष कालवणारी तीच सापाची दृष्टी आहे. पहिलं लक्षण, ही बाई तुमच्या समोर आल्यावर इतकी गोड बोलल की जणू जगातील सर्व प्रेम तिच्याचकडे आहे. माझं तुमच्यावर किती प्रेम आहे, तुमचा संसार किती छान आहे, मला तुमची किती काळजी वाटते, असे शब्द तिच्या तोंडून नेहमी असतील. पण जशी ती पाठी फिरते तशी तुमच्यात, नवऱ्याच्यात आणि तुम्ही नवरा बायकोच्यात किंवा संसाराच्यात कान भरायला सुरू करते. तुमच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेऊन ती तुमच्याच पाठीत मागं खेळ रचत असते. एक लक्षण अजून दुसरं अतिशय बारकाईने टिपण्यासारखं आहे. जर आठवून पहा, जेव्हा जेव्हा ही स्त्री तुमच्या घरात येते, तुमच्यासमोर चहा पाणी करते किंवा तुमच्या फोनवर 15-20 मिनिटं बोलते, त्याच्याच दुसऱ्या दिवशी किंवा त्या संध्याकाळी तुमच्या घरात विनाकारण भयंकर भांडण होतं का? अचानक पती पत्नीमध्ये क्षुल्लक कारणावरून पेटून उठणारा वाद होतो का? योगायोग नसतो. ती जात्यावेळी तिच्यासोबत वाईट नजर, नकारात्मक ऊर्जा आणि विचाराचा विष सोडून गेलेली असते. तिसरं लक्षण, ही स्त्री तुमच्या संसारातील अत्यंत खाजगी गोष्ट जाणून घेण्यासाठी अतिशय उतावळी असते. तुमच्या नवऱ्याचा पगार किती वाढला, त्यांनी तुम्हाला सोन्याचे काय दागिने घेतले, तुमच्या सासूशी तुमचं पटतं का नाही, तुमच्या घरात काय वाद सुरू आहेत, अशा गोष्टी विचारण्यात तिला अतोनात रस होतो. हे तुमच्या भल्यासाठी विचारत नाही, तर तुमच्या घरातील कुमकुवत दुवा शोधण्यासाठी ही माहिती गोळा करत असते, जेणेकरून नंतर त्याचा वापर तुमच्या विरुद्ध करता येतो. चौथं लक्षण, तुमच्या प्रगतीवर, सुखावर तिची नजर अतिशय वाईट आणि विषारी आहे. तुम्ही एखादी नवीन गाडी घेतली, नवीन कपडे घेतले किंवा पती पत्नी एकत्र कुठेतरी फिरायला गेला तर त्याचे फोटो सोशल मीडियावर टाकते. तिच्या पोटात लगेच गोळा येतो. तोंडाने ती खूप छान बोलते, पण तिच्या डोळ्यातला मस्कर जळफट स्पष्ट दिसून येईल. तिची हीच मस्करची नजर तुमच्या हसत्या खेळत्या संसाराला दृष्ट लावते. मंडळी, आणि 5वा सर्वात भयंकर लक्षण, ही स्त्री कधी तुमच्या दोन्ही बाजू एकत्र आणणार नाही. ती नवऱ्याला सांगेल की बायकोला दुसरं, सासूला सुनेविरुद्ध भडकवेल, सुनेला सासूविरुद्ध भडकवेल. बघ ग, तुझा नवरा ऐकतच नाही, तुझी बायको तुझ्या घरांना मान देतच नाही, असे शब्द हळूच पेरून ती तुमची नाती ओतून पोकळ करेल. कन्या राशीच्या माझ्या मंडळींनो, भावांनो, बहिणींनो, हे 5 लक्षणं ज्या स्त्रीमध्ये मिळतात तिच्यापासून आज आणि आता 4 हात लांब राहा. मंडळी, तिच्यापासून आता 4 हात लांब राहा. कन्या राशीच्या माझ्या भावांनो आणि बहिणींनो, आता घड्याळाचा काटा त्या वेळेला सरकतो ज्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहत आहात. या 15 मिनिटाचा हा टप्पा म्हणजे ह्या संपूर्ण. आत्तापर्यंत आपण त्या विषारी सापिनीची लक्षणं पाहिली, पण प्रश्न असा येतो की आम्ही पुरावा कसा शोधायचा? ती स्त्री इतकी चालाक आहे की ती कधीही पुरावा सोडत नाही. मग तिचं पितळ उघडं कसं पाडायचं? तर ऐका, आज 2 ऑगस्टचा हा दिवस सामान्य दिवस नाही. आज ग्रहाची अशी एक महादिशा बनली आहे की नियती स्वतःला स्त्रीचा भुरका टरटर फाडणार आहे. आज 2 ऑगस्टच्या संध्याकाळपर्यंत अशा 3 भयंकर घटना घडणार आहेत ज्या थेट त्या स्त्रीचं कारस्थान तुमच्या डोळ्यासमोर उघड करतील. पहिली घटना, आज 2 ऑगस्टला तुम्हाला असा एक फोन कॉल किंवा मेसेज सापडणार आहे जो तुम्हाला हादरवून सोडेल. आज घाईघाईत किंवा चुकीने त्या स्त्रीकडून असा एखादा मेसेज तुमच्या किंवा तुमच्या जोडीदाराच्या फोनवर येईल जो तिने दुसरीकडेच कोणाला तरी पाठवायचा प्लॅन केला होता. किंवा तुमच्या जोडीदाराच्या फोनवर तिचे असे काही चॅट्स, व्हॉइस नोट्स किंवा कॉल्स तुम्हाला दिसतील ज्यावरून ती तुमच्या पाठीमागे तुमच्याबद्दल विष ओकत स्पष्ट होईल. राहूच्या प्रभावामुळे तिची बुद्धी भ्रष्ट होईल आणि ती स्वतःचा पुरावा तुमच्या हातात आणून देईल. दुसरी भयंकर घटना, आज स्त्री बोलता बोलता स्वतःच्या जाळ्यात अडकणार आहे. ती अतिहुशार दाखवायला जाईल, पण तुमच्याशी बोलताना तिच्या तोंडून अशी एक अतिशय खाजगी गोष्ट निसटेल
जी फक्त तुम्हाला आणि तुमच्या जोडीदारालाच माहीत होती. तेव्हा तुम्ही लगे लक्षात येईल की अरे ही गोष्ट तर आम्ही कोणाला सांगितली नव्हती. मग या बाईला कशी कळाली? तिची हीच एक चूक तिचे सर्व कारस्थान उघडे करेल आणि ती उघडी पडेल. तिच्याकडे उत्तर द्यायला शब्द उरणार नाही. आणि तिसरी घटना, आज तुम्हाला त्या नात्यातील किंवा ओळखीचीच एखादी तिसरी व्यक्ती स्वतःहून तुमच्याकडे येईल. ही ती व्यक्ती असेल जिच्या समोर या विषारी स्त्रीने तुमच्याबद्दल भयंकर चुगल्या केल्या होत्या, तुमच्या संसाराबद्दल वाईट साईड बोललं होतं. आज 2 ऑगस्टच्या ग्रहाच्या प्रभावामुळे त्या तिसऱ्या व्यक्तीचा आत्मा तिला खाऊन आणि ती व्यक्ती पुराव्यासहित तुम्हाला सांगेल की बघा ही बाई तुमच्या तोंडावर गोड बोलते आणि पाठीमागे तुमचा संसार मोडायचा प्रयत्न करते. आज देवाचा न्याय आणि हे विष तिने इतके दिवस तुमच्या सुखी संसारात कालवलं होतं, ते विष आता तिच्या तोंडावर पडणार आहे. कन्या राशीच्या माझ्या जातकांनो, बहिणींनो, भावांनो आणि भक्तांनो, 2 ऑगस्ट या स्त्रीचे सर्व मुखवटे गळून पडणार आहे. तुमच्या संसारात जी आगीची ठिणगी टाकली आहे ती आग ती स्वतःची आणि तिची इज्जत खाक होणार आहे. पण लक्षात ठेवा, सत्य समोर आल्यावर तुम्हाला नक्की काय करायचं आहे? तुम्ही शांत राहायचं की भांडायचं? मंडळी, तुम्ही शांत राहायचं की भांडायचं? कन्या राशीच्या माझ्या सर्व भावांनो आणि बहिणींनो, आता आपण व्हिडिओच्या सर्वात महत्त्वाच्या भागात आलो आहोत. या 15 मिनिटाचा हा टप्पा तुमच्या आयुष्यात तुमच्या संसाराला एक नवीन दिशा देणारा आहे. आत्तापर्यंत आपण पाहिलं की ग्रहाची स्थिती काय आहे, त्या विषारी स्त्रीचं लक्षण काय आहे, 2 ऑगस्टला तिचं पितळ कसं उघडं पडणार आहे. पण आता सर्वात मोठा प्रश्न हा आहे की जेव्हा या बाईचा खरा चेहरा तुमच्या समोर येईल तेव्हा तुम्ही काय करायला हवं? अनेक लोक रागाच्या भरात अशी चूक करतात ज्यामुळे त्या बाईचा प्रभाव होण्याऐवजी उलट तुमच्या संसारात आणखी धोक्यात येतो. म्हणून आज मी तुम्हाला 3 महत्त्वाच्या सावधगिरीच्या गोष्टी, 2 ऑगस्टचे 3 महाउपाय सांगणार आहे. लक्ष देऊन ऐका. जेव्हा त्या स्त्रीचं सत्य पुराव्यासह समोर येतं, रागाच्या भरात लगे तिच्या घरी जाऊन किंवा फोन करून भांडणगडी करू नका. ती स्त्री खूप कपटी आहे. तुम्ही भांडायला गेला तर ती रडायचं नाटक करून किंवा उलट तुमच्यावर आरोप करून तुमच्या जोडीदाराच्या नजरेत तुम्हालाच वाईट ठरवेल. आजपासून तुमच्या घरातील आर्थिक बाबी, नवीन खरेदी किंवा तुमच्या पती पत्नीमधील खाजगी गोष्ट या स्त्रीपासून 100% गुप्त ठेवा. तिला तुमच्या आयुष्याची कोणतीही अपडेट देऊ नका. आमच्या जोडीदाराला त्या बाईने भडकवलं होतं हे लक्ष ठेवा. तुमच्या जोडीदाराचा राग काढण्याऐवजी त्यांना प्रेमाने आणि पुराव्यासकट समजून सांगा की आपल्या नात्यात वाद घालवणारी तिसरी व्यक्ती आहे. आता ऐका त्या बाईचा विषारी नजर आणि ग्रहाचा अंगारक दोष नष्ट करणारा पहिला महाउपाय. आज 2 ऑगस्टच्या संध्याकाळी 6 ते 8 या वेळेत एक शांती जागी बसा. ओम राहावे नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. जपानंतर थोडेसे काळे तीळ आणि गूळ एकत्र करून वाहत्या पाण्यात विसर्जन करा. एखाद्या पिंपळाच्या झाडाखाली ठेवून द्या. ह्या उपायामुळे राहूची नकारात्मक शक्ती एका क्षणात नष्ट होईल. त्या स्त्रीने तुमच्यावर किंवा तुमच्या संसाराला केलेली कोणतीही वाईट दृष्टी निष्फळ ठरेल. दुसरा उपाय अतिशय सोपा आहे पण अत्यंत शक्तिशाली आहे. आज रात्री झोपण्यापूर्वी काचेच्या किंवा मातीच्या वाटीत थोडे मीठ घाला. 2-3 कापूर वड्या घाला. ते तुमच्या मुख्य दरवाजाच्या आतल्या बाजूला एका कोपऱ्यात ठेवा. या सकाळी उठून ती मिठाने जळलेला कापूर घराबाहेर फेकून किंवा वाहत्या पाण्यात टाकून द्या. या उपायाने त्या स्त्रीने तुमच्या घरात सोडलेली सर्व विषारी आणि नकारात्मक ऊर्जा शोषून घेईल. या घरात शांतता पसरेल. आज 2 ऑगस्ट संध्याकाळी मारुतीरायाच्या मंदिरात जाऊन किंवा घरात हनुमानासमोर तिळाच्या तेलाचा दिवा लावा. हनुमान रायाला गुप्त शत्रूचा नाश करणारे दैवत आहे. संसाराचे रक्षण स्वतः मारुतीराया संसारात केसही वाकडा करू शकत नाही. विषारी बाई स्वतःहून तुमच्या आयुष्यातून कायमची पळून जाईल. कन्या राशीच्या माझ्या मंडळींनो आणि भावांनो आणि बहिणींनो, आजच याची अंमलबजावणी करा. तुमच्या संसाराचे रक्षण तुमच्या स्वतःच्या हातात आहे. हो मंडळी, बरोबर ऐकलं तुम्ही. कन्या राशीच्या माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, आता आपण या व्हिडिओच्या अत्यंत महत्त्वाच्या आणि शेवटच्या टप्प्यावर आलो आहोत. आज 2 ऑगस्ट या पवन दिवशी ग्रहाची जी चक्र फिरत आहे ती तुम्हाला फक्त घाबरवण्यासाठी नाही तर तुम्हाला जाग करण्यासाठी आहे. निसर्गाने, ईश्वराने आज तुम्हाला एक मोठी संधी दिली आहे. तुमची सुखी संसारावर, तुमच्या हसत्या खेळत्या घरावर वाईट नजर आणि विषारी छाया पडली होती ती कायमची दूर फेकण्याची वेळ आली आहे. लक्षात ठेवा, संसार हा 2 जीवाचा अत्यंत पवित्र वस्तू असते.
कोण्या एका परक्या मस्कर आणि विषारी स्त्रीमुळे तुमच्या आयुष्याची घडी विस्कटू देऊ नका. ती बाई नक्की चालाक असेल, नक्कीच वेगळी चालाकपणा करत असेल, पण तुम्ही तुमच्या जोडीदारावर दृढ विश्वास ठेवा. 2 ऑगस्ट जेव्हा त्या स्त्रीचं पितळ उघडं पडेल तेव्हा क्रोधनेही, बुद्धीने आणि संयमाने काम घ्या. तिचा पराभव भांडत नाही तर तिला तुमच्या आयुष्यातून कायमचं बेदखल करण्यास आहे. माझ्या कन्या राशीच्या मंडळींनो, आता मला एक गोष्टीचं प्रामाणिकपणे उत्तर द्या. तुम्हाला तुमच्या आजूबाजूला किंवा नात्यामध्ये एखादी स्त्री दिसते का जिच्या वागण्यावर तुम्हाला संशय आहे? तुमच्या संसाराही विनाकारण वाद घडवून आणणारा असा कोण गुप्त शत्रू आहे का? मला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुमचे अनुभव, तुमचे प्रश्न तुम्ही मांडू शकता, पण स्वतः तुमच्या प्रत्येक कमेंटचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा. जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ माहिती खरोखर मोलाची वाटली असेल तर व्हिडिओला आत्ताच लाईक करा. तुमचा एक लाईक मला अशाच चांगल्या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी प्रोत्साहन देतं. कन्या राशीच्या माझ्या मंडळींनो, नातेवाईकांनो आणि खास करून माझ्या सर्व प्रेक्षकांनो, संसारात वाद सुरू आहे त्यांना व्हिडिओ व्हॉट्सॲपवर नक्की शेअर करा. कदाचित तुमच्या एका शेअरमुळे कुणाचा तरी संसार वाचू शकतो. जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लगेच खाली लाल सबस्क्राईब बटन दाबून शेजारील घंटी प्रेस करा आणि जेणेकरून पुढील भागाची अपडेट सर्वात आधी तुम्हाला मिळेल. मी ईश्वरचरणी, मारुती रायाचरणी हीच प्रार्थना करेल, माझ्या कन्या राशीच्या प्रत्येक जातकांना घरात सुखी, शांती, समृद्धी, आनंद राहो. तुमच्या संसारावर कोणाचीही वाईट नजर न पडो आणि सर्व गुप्त शत्रूंचा नाश व्हावो. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. भेटू पुढच्या भागात अशाच नवीन आणि महत्त्वाच्या विषयासोबत. तोपर्यंत सर्वांना अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. सर्वांना श्री स्वामी समर्थ. मंडळी, असेच नवनवीन राशी भविष्याचे व्हिडिओचे अपडेट पाहण्यासाठी स्वामी भक्ती शक्तीला जोडून राहा. चला तर मंडळी, सर्वांना बाय बाय. श्री स्वामी समर्थ. स्वस्त खा, मस्त राहा. बाय.